गुड मॉर्निंग मंडळी. रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत, आनंदित आणि उत्साहित राहा. 2025 बघता बघता सरलं. 2026 सुरू झालं. नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, भरभराटीचं घेऊन येऊ, ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आता हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे संक्रांत येत आहे आणि नवीन वर्षाचा पहिला सण. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात. संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते, म्हणजेच सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास सुरू करतो. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. भोगी, संक्रांत आणि 15 जानेवारीला क्रिक्रांत असे 3 दिवस मोठ्या उत्साहात हा सण साजरा होतो. भोगीला सवासिनी सुगड्याचं पूजन करतात. आपल्या कुंकवाला उदंड आयुष्य लाभो ही स्वामीचरणी प्रार्थना करतात. तर संक्रांतीला काय बांधायचं आणि काय नाही यासाठी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आवडला तर एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो. प्लास्टिकचे छोटे 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 मग किंवा प्लास्टिकचे असे छोटे भांडे देण्यापेक्षा स्त्रियांना उपयोगात येईल अशा काही वस्तू आपण आता देऊया. तर त्यासाठी मी थोडं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. ही रांगोळी आहे. होलसेलमध्ये 1 किलो 2 किलो 2.5 किलो अशी रांगोळी घेऊन यायची आणि पॉलिथिनमध्ये या वाटीने भरून किंवा तुम्हाला जेवढी द्यायची तेवढी छोट्या छोट्या पॅकिंगच्या पॉलिथिन येतात त्यामध्ये पॅक करायच्या आणि सुवासिनींना एकदा तरी बांगड्या द्यायच्या. ह्याच्या बांगड्या आहे काचेच्या पूर्ण सेट घेऊन यायच्या आणि त्याच्या 1 डझन आणि त्यामध्ये 1 डझन, अर्धा डझन, 7 सुवासिनी किंवा 11 सुवासिनींना तरी द्यायचा. तसेच आपण असे छोटे छोटे छान रुमाला देऊ शकतो की त्यांना उपयोगात येईल. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या वस्तू त्यांच्या उपयोगात येईल अशाच वस्तू द्यायच्या आहेत. रुमालसुद्धा त्यांना छोट्या मुलांना किंवा त्यांना उपयोगात येतात. तर असे छोटे छोटे केसांना लावायचे क्लचर, स्टीलची किसनी, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे याला किसनी म्हणतात. त्या उपयोगाच्या सुद्धा येतात त्यांना. अद्रक किसायला, खोबरं किसायला. त्याचप्रमाणे जे छोटे छोटे बाउल्स येतात स्टीलच्या किंवा अशी छोटी गुळासारखी मोदक गुळाची भेली येतात ते सुद्धा. आणि ही रांगोळी मी होलसेलमधून रांगोळी घेतली होती आणि ते छोटे छोटे पॅकिंगच्या प्लास्टिक ज्या पॉलिथिन मिळतात त्यात भरून आपण देऊ शकतो. त्यांच्या उपयोगात येतात आणि रांगोळी टाकली की आपली आठवणसुद्धा. चिरंगीच्या पॅकेट देऊ शकतो किंवा छोटा दिवे आणि चौरंग असे छोटे छोटे देवासमोर ठेवायचे. देवांचे छोटे छोटे आसन आणि आपल्या बजेटनुसार जर आपल्याला द्यायच्यापेक्षा जास्त असेल तर बेंटेकच्या बांगड्यासुद्धा देऊ शकतो. आणि खणाची पिशवीसुद्धा सुवासिनींना जे त्यांच्या वटीत भरले जाते असं सामान त्यांना द्यायचं. असेच ट्रे म्हणजे संक्रांतीच्या वेळेस हळदी कुंकू आणि तिळगुळाची वाटी ठेवायला त्यांना मदत होते. आणि हो ताईंनो, एकदा तरी सुवासिनींना श्रीफळ द्यायचं. श्रीफळाचा खूप मान आहे, कारण का आपण देवीची जशी ओटी भरत असतो त्याचप्रमाणे श्रीफळाने सुद्धा सुवासिनींना दान करणं खूपच छान आहे. अशा छोट्या स्टीलच्या वाट्या किंवा ही टोपली, कुंकाचे करंडे हे सुद्धा आपण देऊ शकतो. तर संक्रांतीच्या काळात दान करणे खूपच शुभ असते. तर 14 तारखेला काही ना काही पुण्यकाळ हा 3:05 तर 6 वाजेपर्यंत आहे. तर या काळात आपल्याला काही ना काही वस्तू दान करायच्या आहे. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ताईंनो. तुम्हाला याच्यातून नवीन कल्पनासुद्धा मिळाली असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, घंटीची बटन प्रेस करा. नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुमच्यापर्यंत पोहोचेल, त्याचे नोटिफिकेशन येईल. तोपर्यंत पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.